आज एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे। जालना जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, वेळेवर वेतन द्यावे या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। जालना जिल्ह्यातील 750 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार असून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। आमचा संप नसून हा धरणे आंदोलन आहे। आम्ही गेल्या 8 वर्षापासून 7व्या वेतन आयोगासाठी वारंवार सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडतच आहोत। या अगोदर आम्ही 2017 मध्ये माननीय शासन यांना आम्ही पहिलेच आमची मागणी केली होती की आम्हाला 7व्या वेतनप्रमाणे पगार देण्यात यावा। त्यांनी पहिले आम्ही 4 दिवसाची जी मागणी केली होती त्यामुळे आम्हाला 4 दिवसाचं आंदोलन करावं लागला। त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले। त्यामुळे आम्ही परत काम सुरू केलं। त्यानंतर आम्ही 2021ला परत एक आंदोलनाची हाक दिली, परंतु सरकारला काही जाग आली नाही। आता हे सरकारने माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी 9 तारखेला आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेतली व चर्चा केली की आम्ही 20 तारखेला परत एकदा तुमची बैठक बोलू, परंतु तसे काही झाले नाही। आम्ही 3 महिन्या अगोदर नियमानुसार धरणे आंदोलनाचं निवेदन दिलेला होता। सरकारने आम्हाला न बघता पडता पाय काढलेला आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा रोष वाढलेला आहे। आमच्या अगोदर कोणतीही पहिले एक संघटना आमच्यासोबत नव्हती, परंतु आज महाराष्ट्रामध्ये कृती समिती हे स्थापन करून संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाचे 13 संघटना एकत्र आल्यामुळे सर्वांनी सरकार दरबारी वारंवार अशी मागणी केली की साहेब तुम्ही आम्हाला 7वा वेतन आयोग द्या, राज्य शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन द्या। राज्य सरकारप्रमाणे वेतन न देता कोर्टाने त्यांना सांगितलं की 10 तारखेच्या आत यांचा पगार करा, परंतु आम्हाला पगारसाठी 15-15 दिवस वाट बघावी लागते। सध्या एसटीची परिस्थिती ही चांगली आहे, परंतु सरकार आमच्याकडे बघण्यास तयार नाही। त्या कारणामुळे आम्ही आज धरणे आंदोलनाला सगळे एकजूट झाल्यामुळे आता धरणे आंदोलन आम्ही केलं आहे। धरणे आंदोलनाला सुरुवात झाली सकाळी 7 वाजल्यापासून। आमचा जालना आगार 100% हा बंद आहे। आजूबाजूचे जे आगार आहे परतूर, अंबड, जाफराबाद येथील नाईट आउट गाड्या जे चालू आहेत, नाईट आउटमध्ये जे गाड्या जातात ते गाड्या सध्या आता जमा होणे सुरू आहे। या बंदमध्ये बंद न म्हणता याला आम्ही धरणे आंदोलन सांगितलेलं आहे। धरणे आंदोलनामध्ये 100% आमचे कर्मचारी याला समर्थनार्थ आज डेपोच्या बाहेर उभे आहे। सध्या सर्व बस बंद आहे का आपल्या जालन्यात? जालन्याचे 100% बस बंद आहे। नाईट आउटच्या गाड्या जे बाहेर गेलेले आहेत ते सगळे आता आज जमा झालेले आहेत। आम्ही राज्य परिवहन कर्मचारी नेहमी करता राज्य शासनाच्या वेतनाप्रमाणे आमची वेतन मागणी आहे। वेळोवेळी शासनाला निवेदनं दिले, वेळोवेळी आंदोलनं केले। प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। राज्य शासनाच्या 100% योजना आम्ही सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचवतो, परंतु एसटी कर्मचारी नेहमी करता पगारापासून वंचित आहे। वेळोवेळी पगार न होणं, वेळोवेळी आमचे DA न भेटणं, आम्हाला आमची अशी मागणी आहे की राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटावं, यासाठी नेहमी करता आम्ही आंदोलन करत आहोत। किती कर्मचारी संपावर गेले तुमच्या आधी? जालना विभागामध्ये 750 कर्मचारी आज आपलं धरणे आंदोलनामध्ये सामील आहे। आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन केलेले आहे। यामध्ये कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ मिळावी, वेतन मिळावं याकरता आग्रही मागणी आहे। हे आंदोलन आज दिनांक 3 तारखेपासून बेमुदत सुरू झालेले आहे। यामध्ये जालना जिल्हा आणि जिल्ह्यातील सर्व डेपोतील कर्मचारी या विविध संघटनांच्या सगळ्या कृती समितीने एकत्रित येऊन हे आंदोलन आता उभं केलेलं आहे। या आंदोलनातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचं वेतन मिळावं यासाठी ही आग्रही मागणी राहणार आहे आणि त्या मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालू राहणार। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, pathology and pharmacy. Our address,
Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.